बस झालं आता, बस झालं आता. एक घाव आणि 2 तुकडे. कृष्णाई, खरं तर आपल्या दादाला नाही म्हणायचं काही कारणच नाहीये तिच्याकडे. तर मीच बोलते सावित्रीताईशी. थांब प्रिया. विद्याधर बोलतो म्हणालाय ना? हो, कधी बोलणार आहे तो? कधी बोलणार आहे? त्याच्यावर विसंबून राहिलो ना, म्हणून आता 5Gच्या जमान्यात सुद्धा 2Gचं नेटवर्क वापरतोय आपण. आता कुठं वाटलं की एकमेकांच्या गळ्यात माळा सुद्धा घालतील. विद्याधर दादाचं ना बफरिंगच चालू आहे अजून. वेळ द्या, बोललं पाहिजे. मी एकदा बोलणारच आहे तिच्याशी. कधी बोलणार? प्रिया, असं तर नाही ना, म्हणजे जो प्रॉब्लेम झालाय तो न समजून घेता आपण एका भलत्याच प्रॉब्लेमला वेळ देतोय. अरे बापरे, हे तर त्याहून भयंकर आहे, त्याहून मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आत्या बघ ना, आजारी सावित्री मॅडम आहेत आणि आपण उपचार करतोय श्यामल मावशींवर. हे असं असू शकतं ना, म्हणजे माझा एक अंदाज आहे. हा, तू घाबरे? काही बोलतोस आणि आम्ही विचार करतो. ह्याचं काहीतरी भलतच असतं ग. नाही पण प्रिया, तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. विद्याधरवर अवलंबून ना काहीच उपयोग नाहीये. अर्जुनकडे बघवत नाही ग. तो नाही राहू शकणार तिच्याशिवाय. आम्हीच बोलतो तिच्याशी. बास, आता तू बोल आणि तूच बोल सावित्रीताईशी. कोणी काही बोलायची गरज नाहीये. अरे पण अर्जुन, कृष्णाई, हा विषय कायमचा बंद झाला पाहिजे. यावर मला चर्चा नको. कळलं? ठीक आहे, नाही बोलत. आता तू आम्हाला सांग, आता तुझं तिच्यावर प्रेम नाहीये का? सांग ना. मग आम्ही तिच्याशी बोलणार. नाही बोलायचं. 3दा नकार दिलाय तिने मला. याचा त्रास होतो मलाही आणि तिलाही. पास बस बस झाला आता. बंद म्हणजे बंद. हा विषय आता मी फुल अँड फायनल एंड करणार आहे बघ. सावे सावे सावे, तू नेमकं काय करणार आहेस? फोन कुठे आहे माझा? घेऊ बाजूला. तू त्याला सगळं खरं सांगणार आहेस का? माहित नाही, इच्छा तर आहे. पण हे बघ चमकी, मी प्रॉपर्टीच्या सगळ्या पेपर्सवर उद्या सह्या घेणार म्हणजे घेणार. मागच्या वेळेला थांबले होते, पण या वेळेला मी थांबत नसते. चमकी, मला जाऊ दे. चमकी, हो भाज. चमकी, बाजूला हो. अगं पण त्यांनी पेपर वाचले तर. नाही वाचणार तो सह्या करणार. तू आणि मामा बॅग भरून तयार राहा. एकदा का सह्या मिळाल्या की त्या विश्वंभरच्या तोंडावर फेकेन. मग मिळेल ती गाडी पकडायची आणि इथनं सटकायचं. माघारी वळून पण बघायचं नाही. मग ही फाईलच अख्खी डिलीट करून टाकायची मला. रिसायकल बिन मध्ये सुद्धा आठवणी नको आहेत. एका दमात ओल्या पोळ्याने अख्खी पाठी पुसून टाकायची मला. कवठे भैरवगड मधल्या सगळ्या आठवणींपासून सुटका हवी.
आणि ती सुटका उद्या होणार आहे चमके. तयार राहा. आणि यावेळेस नक्की जाणार आहोत आपण. सावे, मला तर काही कळतच नाहीये विद्याधर. गेम आहे ना माझ्या हातातून निष्ठच चाललाय असं वाटायला लागलंय. ही पोरगी आहे ना सावित्री, माझा फोनच उचलत नाहीये आणि काही सांगितलं का म्हणते माझं मी करते म्हणून म्हटलंय गेम माझ्या हातातून निष्ठच चाललाय. मामा रिलॅक्स. गेम तुझ्या हातातनं निसटला जरी असला तरी आता सगळा कंट्रोल माझ्या हातात आहे. घाबरू नकोस. मामा त्या पोरीच्याने काय होणार आहे का नाही मला बलराम, कोण पोरगी? मामा काय बोलतोय हा? ए बाबा, पोरीची काय भानगड आहे? आपलं लग्न झालंय लक्षात आहे ना तुमच्या? तसं नाही काय. गप्प बस. तुला काय मी आज ओळखतो का? अर्जुनला कळलं तर काय होईल माहितीये ना तुला? कशाला रे खुरापाती करत बसताय? 4 घास मिळतायत सुखाचे, आनंदानं गिळा ना. गप्प बसा ना. दादा तुझी तरी ना मला कमालच वाटते बाबा. कधीतरी सख्या भावाला सपोर्ट करत जा की. जाऊ दे, मी तर अपेक्षा सोडल्यात आणि आमची लफडी तुला कधीच कळणार नाहीत, कारण आम्ही तुझ्यासारखे शेळपट नाही. नाग आहोत नाग. फाना काढल्याशिवाय गप असणार नाही. ही हक्काची लढाई आहे आमची आणि आम्ही लढतोय. तुझ्यासारखं नाही स्वतःचाच फाना टिचून गांडोळ बनून राहायचं. आम्हाला नाही मजा वाटत त्याच्यात. बिभीषण ठीक आहे बाबा, मी बिभीषण गांडू ठीक आहे, पण बलराम मला बोलतोस तोपर्यंत ठीक आहे. अर्जुनला काही बोलायचं नाही. तुम्ही किती खलबत करा त्याच्या मागणं, तो तुम्हाला पुरून उरणार आहे एवढा लक्षात ठेवा. जा बाबा, कशाला उभं माझ्या समोर? खलबत तरी सुद्धा करायचीच असतील तुम्हाला मामा भाच्यांना. जा जा जा, उभं नका राहू. जा जा, खलबत करा. जा जा बाबा, रे मामा जा जा, घेऊन याला जा. बल्लू, कुठं काय बोलावं कळतं का नाही? वर्क इन प्रोग्रेस आहे. मामा उगा माझ्या थोबाडावर सरकारी योजना फेकल्यासारखं करू नको. विकासाच्या नावानं बॉम्बा बॉम्ब नुसतीच अधोगती चालली. तुला किती वेळेस सांगितलं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची म्हणून? तूच ठेव, मला रिझल्ट पाहिजे. शूटिंग केलंय ना, मग पर डे जो ठरला होता तो द्यायला नको का नियमानं? हा, ते काय मला चालत नसतं. माझा पर डे मला मिळाला पाहिजे. हा, ठेवा फोन. श्यामल, मी ऑफिसला जाते. तसं मी चमकीला समजवायचा प्रयत्न केलाय, पण ती आणि मामा ऐकतीलच असं नाही.
तू प्लीज त्यांना इथेच ठेवा, त्यांच्यासोबत राहा. म्हणजे ते तिकडे यायला नकोयत मला. तिकडे ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे झालाच तर तू त्यांना घ्यायचं आणि सुटायचं. आणि तूच करू शकतेस हे फक्त. नाही, ते मी करते. पण ऐक ना सावे, म्हणजे मी बोलून बिब्बा घालते असं समजू नको. पण तुला असं नाही का वाटत हे सगळं लवकर होते विश्वंभरनं ठरवलेले प्लॅन? श्यामल, ऐक ना श्यामल, तुझं बरोबर आहे, पण परिस्थिती खूप वेगळी आहे आता. आपण मी सांगते तसं करूया ना. हा, प्लीज प्लीज ऐक. कारण आज तो सही करताना पेपर्स वाचणार नाही हे मी नाही सांगू शकत. आणि त्याने ते वाचले तर सगळं बिंग फुटणारच आहे. त्यात फक्त तुम्ही कोणी अडकू नये इतकंच मला वाटतं. हे बघ श्यामल, तुझी माझी खुन्नस एका बाजूला, पण आता मला खरंच तुझी मदत हवी आहे. मी हात जोडते. ऐक ना सावे, या श्यामलने एकदा मैत्री केली म्हणजे केली. मग ती दुश्मनाशी का असे ना, ही श्यामल ती मैत्री निभावतेच. 1000 नातेवाईकांपेक्षा एक मित्र भारी असतो असं म्हणतात. जेव्हा होते मैत्रीची बॅटरी लो, तेव्हा या श्यामलच्या पॉवर बँकने येतो ग्लो. नको काळजी करू, भैरव देव सगळं नीट करेल. आणि चमकीन दीपू डार्लिंगला मी काही होऊ देत नसते. मग शोलेतल्या जयवानी मरण आलं तरी चालेल. पण एक लक्षात ठेव, शेवटचा सोलो डायलॉग बोलायची संधी दे बर का मला. श्यामल, थँक्यू. कधी साया घेणार आहे ती? घेईल, लवकरात लवकर घेईल. तुझ्या लवकरला लवकर मुहूर्त मिळतं म्हणजे झालं. तरी येतो मी. ऐक, त्याच्या नाताला लागू नको. आता त्याच्याबरोबर तू पण अर्जुनच्या नावानं टाळ कुठत बसशील. सगळ्यांशी चांगले वागावे, प्रेमाने बोलावे. आईला जा, खुर्ची वाट बघत असते. येतो. काय अकलेचे तारे तोडत होता तो? नाही, काही नाही, अस्थिर झालाय. काहीच घडत नाही बुवा, काहीच होत नाही म्हणून इम्पेशंट थोडा. बाकी काय. पण तुझी कमाल आहे ना बाबा विद्यार्थी, कमाल आहे तुझ्या संयमाची. नाही बरं, हे बलराम बिलराम जाऊ दे, पण कहर म्हणजे नंदाला पण कळू देत नाही तू. काय प्लॅन आहे तुझा तू? मामा, युद्धात जेव्हा आपल्या तलवारीची धार बोथट होते तेव्हा फितुरी करूनच आपल्याला युद्ध जिंकावं लागतं. आणि फितुरीचं एक शास्त्र आहे, ते लक्षात ठेव. आपल्या फितुरीचा प्लॅन जेवढ्या कमी लोकांना कळेल, भले ते आपल्या गोटातले का असोत, तेवढा आपला विजय निश्चित असतो. माझा विजय निश्चित आहे. आता तो
बलरामाला नेभळट गांडूळ समजतो, नंदा मला शेळपट समजते, पण त्यांना पण लवकरच कळल मी नेमका कोण आहे, काय आहे. पण हे सगळ्यांना तेव्हाच कळल जेव्हा मी त्या अर्जुन कवठेकरचं मेलेलं तोंड बघेन आणि कवठेकरांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. हॅलो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाही की तुम्हाला बोलायचं नाहीये? मी फोन कट केला तरी तुम्ही केलात, आता बोला. हे बघा, मला अनोळखी लोकांशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. तुमचं नाव सांगा. हे बघा, प्लीज ऐकून घ्या, खूप महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे, तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नाहीये ना? मलाही तुमचं ऐकायचं नाही. मी फोन ठेवतोय. तुमची एम्प्लॉई सावित्रीबद्दल असलं तरी कोण बोलतोय? नाही, सावित्रीचा काय संबंध? तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी सावित्री फ्रॉड आहे. काय बोलताय तुम्ही? म्हणलं ना, तुमची एम्प्लॉई सावित्री फ्रॉड आहे. कोण बोलतोय? तुमची हितचिंतक म्हणा, नाहीतर त्या सावित्रीपासून फसवली गेलेली एक पीडित म्हणा. आता जे मी बोलणार आहे ते बारकाईने लक्ष देऊन ऐका. तिनं दिलेल्या कुठल्याही कागदांवर न वाचता सही करू नका. तुम्हाला जशी वाटते तशी ती नाहीये. तिला प्लान केलं गेलंय तुम्हाला फसवण्यासाठी. सावित्रीपासून सावध राहा. मी परत एकदा सांगते, सावित्रीपासून सावध राहा. कोण बोलताय तुम्ही? हॅलो, हॅलो.
हॅलो, कोणी फोन केला होता आता? हो हा PCO याच्यावर 17-60 लोक कॉल करतात. हे बघा, मला आत्ता इथून फोन आला होता. मी अर्जुन कवठेकर बोलतोय. अर्जुन साहेब तुम्ही? हो बोला ना साहेब. मला आता तिथून एका बाईचा फोन आला होता. कोण होती ती? माफ करा साहेब, मी बघितलं नाही. कोण होती? मी झोपेल होतो. बघू का जाऊन? नाही, नको. काही लागलं तर फोन करतो.